स्त्रीचा सन्मान आणि ग्रहस्थ धर्म याच्याबद्दल पण त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः. राजानं नेहमी सत्य बोलावं, शासकाचा प्रत्येक शब्द न्यायनिष्ठ आणि विश्वासार्ह असावा, हे आजच्या राजकारणी लोकांना पाळायला हवं असं मला वाटतं. वशिष्ठांना अरुंधती त्यांची पत्नी म्हणून सांगितलं, तर त्यांना शक्ती नावाचा एक पुत्र होता, म्हणजे संतती त्यांची एक पुत्र सुपुत्र त्याला म्हटलेलं आहे की आई वडिलांच्या प्रमाणे तोही अत्यंत हुशार होता, लोकहित तत्पर होता. महर्षी विश्वामित्रांना त्यांनी वादविवादामध्ये त्यांच्या पुत्रांनी जिंकलेलं आहे. पण ह्या कामधेनूनं स्वतःच्या शरीरातून सैन्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे कामधेनूची केवढी कल्पना आपण करू शकतो की ह्या म्हणजे केवढी त्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि शक्ती होती आपल्याला कळतं. आणि तिनं विश्वामित्रांना त्यांच्या सगळ्या सैन्याला पळवून लावलेलं आहे. आता गुरु शिष्यांचा धर्म सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. तर आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव इत्येत उपनिषदम श्रुतम. म्हणजे हे त्यांनी सूत्र सांगितलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी उपनिषदाचा आधार घेतलेला आहे, उपनिषदातलं वचन ऐकलेलं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा कुठल्या सूत्राचा, कुठल्या उपनिषदाचा, तर तैत्तरीय उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि ते ऐकल्यानुसार त्यांनी आपल्या ह्या धर्मसूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. गुरु, माता, पिता हे तिन्ही देवता समान मानावे, त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञतेचा भाव असावा. गुरु शिष्य हे सुद्धा नातं अत्यंत पवित्र आहे. ते ज्ञानदान आपल्याला गुरु देतात आणि ही ज्ञानाची अखंड परंपरा टिकवण्याचं काम हे गुरु शिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत आजपर्यंत आलेलं आहे. पुढचं सूत्र त्यांनी अहिंसा आणि संयम सूत्र म्हणून सांगितलेलं आहे. मनुस्मृतीचा त्यांनी त्याच्यासाठी आधार घेतलेला आहे. तर अहिंसा सत्यम अस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह एष सर्वधर्म संभारः. अहिंसा, सत्य, चोरी न करणे, शुचिता, इंद्रिय निग्रह हे सर्व धर्माचं सार आहे. सर्व धर्माचं ह्याला महत्व आहे. आणि धर्म म्हणजे काय, तर आपल्या अंतःकरणाचा संयम, इंद्रिय कुठंही वाहत न नेता आपलं नैतिक आचरण करणं, याला त्यांनी धर्म म्हटलेलं आहे. पुढचं सूत्र आहे यज्ञ आणि तपश्चर्या. यज्ञोदानं तपः स्वाध्यायः धर्मस्य मूलम. यज्ञ, दान, तप आणि स्वाध्याय हे धर्माचे मूळ आहेत. आणि ज्ञानसाधना हीच खरी तपश्चर्या आहे. म्हणजे यज्ञ, दान, तप, स्वाध्याय हे कशासाठी करायचं, तर आपल्याला ईश्वराच्या प्राप्तीसाठी. हे त्यांनी आणि हीच खरी तपश्चर्या आहे असं म्हणतात. पुढचं स्त्रीचा सन्मान आणि ग्रहस्थ धर्म याच्याबद्दल पण त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः. तर ह्याच्यामध्ये ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो तिथं देवतांचं निवासस्थान असतं. समाजातल्या मध्ये समता, सन्मान यावरच धर्म आपला टिकून राहतो. स्त्रियांची कर्तव्य, अन्न आपण जे ग्रहण करतो त्या अन्न ग्रहण करण्याचे नियम किंवा अन्नाचे नियम सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. निषिद्ध अन्न खाऊ नये, अन्न भक्षण, अपेयपान, प्रायश्चित्त, दान, दक्षिणा यांचं महत्व सुद्धा त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जीवनावश्यक ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींचं महत्व वशिष्ठाने आपल्या ह्या धर्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं येतं क्षमा आणि दया. क्षमा धर्मस्य शाश्वतौ दयाच सर्व भूतेषु. क्षमा आणि सर्व प्राण्यांच्या बद्दल दया, सर्व प्राण्यांच्या बद्दल महत्वाचं आहे, फक्त मानवाबद्दल नाही. हे धर्माचं शाश्वत स्वरूप आहे. आणि मुक्या प्राण्यांच्या बद्दल करुणा ही धर्म टिकवणारी खरी शक्ती आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पुढचं सूत्र येतं मोक्ष आणि आत्मज्ञान. आत्मज्ञानात परम नास्ति मोक्षः स एव नान्यः. आत्मज्ञानापेक्षा
श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही. तोच मोक्ष आहे आणि मोक्ष म्हणजेच आत्मजागृती आहे. पुढचं त्यांनी स्वाध्यायाचं महत्व सांगितलेलं आहे. स्वाध्यायान्मा प्रमदहा, स्वाध्यायापासून कधीही प्रमाद करू नकोस. म्हणजे स्वाध्याय हा मृत्यूपर्यंत आपण सोडायचा नाहीये. म्हणजे ज्ञान, अध्ययन, आत्मपरीक्षण हे सतत चालू राहिलं पाहिजे. वशिष्ठ ऋषींनी राजधर्म आणि गृहस्थ धर्म याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. राजधर्माबद्दल ते म्हणतात, राज्यकर्त्याचं कर्तव्य काय आहे? धर्मेण राज्यम धारयेत. राज्याचे पोषण आणि संरक्षण हे धर्मानंच करायला हवं. म्हणजे नीती न्यायानं राज्य चालवणं हाच खरा राजधर्म आहे. पुढचं सूत्र आहे न्यायप्रियता. सत्यम ब्रूयात नानृतम. राजानं नेहमी सत्य बोलावं. शासकाचा प्रत्येक शब्द न्यायनिष्ठ आणि विश्वासार्ह असावा. हे आजच्या राजकारणी लोकांना पाळायला हवं असं मला वाटतं. तर पुढचं आहे प्रजापालन. प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानांच्या हिते हितम. प्रजेच्या सुखातच राजाचं सुख आहे. प्रजेच्या हितातच त्याचं हित आहे. म्हणजे राजाचं कल्याण हे प्रजेच्या कल्याणाशी जोडलेलं आहे, त्याच्या कल्याणाशी निगडित आहे असं सांगितलेलं आहे. पुढं ते म्हणतात राजाची जबाबदारी काय आहे? तर राजा धर्मम रक्षेत धर्मो राजानम. राजानं धर्माचं रक्षण करावं, कारण धर्मच राजाचं रक्षण करतो. आता काही त्यांनी गृहस्थाश्रम आणि गृहस्थाचं कर्तव्य पण सांगितलेलं आहे. गृहस्थो धर्मस्य मूलम. गृहस्थाश्रम हा धर्माचा आधार आहे. समाज, कुटुंब आणि यज्ञ हे सर्व गृहस्थाश्रमावरतीच आज टिकून आहेत. महर्षी वशिष्ठांनी इक्ष्वाकू वंशातल्या राजा दशरथाचे राजगुरू ते होते. अयोध्येचे ते कुलगुरू होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना धर्म, नीती, राजधर्म आणि आत्मज्ञान यांचं त्यांना शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. वशिष्ठ ऋषींचा उल्लेख हा महाभारत शांती पर्वामध्ये आहे. अनुशासन पर्व ह्याच्यामध्ये पण आलेला आहे. महाभारतामध्ये वशिष्ठ ऋषींचे अनेक संवाद आणि कथा त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी धर्माच्या आधारावरती युधिष्ठिराला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये मुख्य विचार म्हणजे क्षमा, संयम, सत्य आणि दया हेच ब्राह्मणत्वाचे खरे लक्षण आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे वशिष्ठ ऋषींचा उल्लेख रामायणामध्ये पण आहे, महाभारतामध्ये पण आहे. रामालाही त्यांनी शिक्षण दिलेलं आहे आणि येता इथं ह्या अर्जुन किंवा युधिष्ठिराला पण दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं आयुर्मान त्यावेळेला किती होतं ह्यावरून आपल्याला कल्पना येते की किती त्यांचं आयुर्मान त्यावेळेला असेल. वशिष्ठांनी एक स्मृती ग्रंथ पण लिहिलेला आहे. यामध्ये स्वाध्याय, कर्तव्य, प्रायश्चित्त, राजव्यवहार आदी विषयांच्या वरती त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि या सर्व ग्रंथांच्या वरून आपल्याला वशिष्ठांची वैचारिक उंची, त्यांची स्पष्टता म्हणजे विचारांची स्पष्टता आणि समाज कल्याणाची तळमळ आपल्याला त्याच्यावरनं दिसून येते. व्यक्तीच्या उद्धाराचा स्पष्ट मार्ग दाखवण्याची क्षमता ह्या त्यांच्या प्रत्येक वाङ्मयामध्ये त्यांच्या आहे. वशिष्ठांना अरुंधती त्यांची पत्नी म्हणून सांगितलं तर त्यांना शक्ती नावाचा एक पुत्र होता. म्हणजे संतती त्यांची एक पुत्र, सुपुत्र त्याला म्हटलेलं आहे की आई वडिलांच्या प्रमाणे तोही अत्यंत हुशार होता, लोकहित तत्पर होता. महर्षी विश्वामित्रांना त्यांनी वादविवादामध्ये त्यांच्या पुत्रांनी जिंकलेला आहे. आणि हा राग विश्वामित्रांनी आपल्या मनामध्ये त्यांनी ठेवलेला होता आणि विश्वामित्रांनी त्याची हत्या घडवून आणलेली आहे. आणि विश्वामित्रांच्याकडून वारंवार वशिष्ठांच्या परिवाराला सतत त्रास सहन करावा लागलेला होता. त्यामुळं वशिष्ठांना पण नैराश्य आलेलं होतं. पण ते स्वतः महर्षी होते, तपस्वी होते, त्यामुळं स्वतः त्या ह्याच्यातून ते सावरले असा त्याच्यामध्ये उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये येतो. वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याबद्दल पण अनेक उल्लेख आपल्या ह्याच्यामध्ये येतात. वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं वैर आणि मैत्री याच्याबद्दल पण आपल्याला सांगितलं जातं.
तर विश्वामित्र एक क्षत्रिय राजा होते. तर गाधीपुत्र त्यांना म्हटलं जातं. एकदा ते मृगया करता करता दमले, भागले आणि वाटेमध्ये त्यांना वशिष्ठ ऋषींचा आश्रम लागला. तर वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये तिथं आले ते. तर तिथं त्यांनी बघितलं शबला नावाची एक कामधेनू होती तिथे. आणि वशिष्ठांनी त्यांचं आदरातिथ्य इतकं यथोचित छान केलं की त्या आदरातिथ्यानं त्यांना आश्चर्य वाटलं की हे आश्रमामध्ये तर कोणी एवढं दिसत नाही आणि आपलं एवढं इतक्या कमी वेळामध्ये आदरातिथ्य कसं काय केलं. आणि विश्वामित्रांना हा सर्व थाट जो बघितला तर थाटानं ते अगदी म्हणजे कशामुळं आपल्याला हा थाटमाट ते करू शकले ते तेव्हा त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांना कळलं की तिथं ही एक कामधेनू आहे आणि कामधेनूमुळं आपलं हे सगळं ते स्वागत करू शकलेले आहेत. म्हणून विश्वामित्रांनी ह्या वशिष्ठांच्याकडं कामधेनूची मागणी केली. त्यांनी कामधेनू द्यायला नकार दिला. पण त्यांचं असं होतं की मी राजा आहे, गाधीपुत्र ते राजा होते आणि राजाचा हा प्रजेवरती किंवा प्रत्येक वस्तूवरती राजाचा अधिकार आहे, त्यामुळे ही कामधेनू मला मिळालीच पाहिजे असं त्यांनी वशिष्ठांच्याकडे आग्रह धरला. आणि ते जेव्हा निक्षून त्यांनी सांगितलं की कामधेनू मला तुम्हाला मिळणार नाही, तर त्यावेळेला त्यांनी तिला म्हणजे दाव्याला बांधून न्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या कामधेनूनं म्हणजे विश्वामित्रांच्या बरोबर सैन्य पण होतं, बरंच सैन्य होतं आणि हे एकटे त्याला धरून नेत होते. आणि विश्वामित्र कसे ते काही राजा नव्हते, त्यांच्याकडे काही सैन्य नव्हतं, त्यामुळे ते तसं त्यावेळेला तिथं विरोध करू शकले नाहीत. पण ह्या कामधेनूनं स्वतःच्या शरीरातून सैन्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे कामधेनूची केवढी कल्पना आपण करू शकतो की ह्या म्हणजे केवढी त्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि शक्ती होती आपल्याला कळतं. आणि तिनं विश्वामित्रांना त्यांच्या सगळ्या सैन्याला पळवून लावलेलं आहे. पुढं विश्वामित्रांनी त्यांचे 100 पुत्र मारले असं उल्लेख आहे. आता हे 100 पुत्र म्हणजे एका ठिकाणी उल्लेख आहे की त्यांना शक्ती हा एकच पुत्र होता आणि दुसऱ्या ठिकाणी उल्लेख आहे की 100 पुत्र मारले म्हणून. तर हे 100 पुत्र म्हणजे त्यांच्या आश्रमातले शिष्य असावेत असं एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ह्या विश्वामित्रांनी अरुंधती आणि वशिष्ठांना हा असा वारंवार त्यांना त्रास देत होते आणि त्यांना वशिष्ठांना पण मारायचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. पण वशिष्ठ आणि अरुंधती यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी प्रत्येक प्रसंगाला धैर्यानं तोंड दिलेलं आहे. विश्वामित्रांनी जरी डोक धरून त्यांच्यावरती वारंवार हल्ला केला किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना शांतपणानं आयुष्य त्यांना जगून दिलं नाही, तरी सुद्धा ही सहनशील इतके होते की ही सहनशीलता त्यांच्या दोघांच्या मध्ये ह्या तपामुळे आलेली होती असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यांच्या विचारांची परिपक्वता त्यांच्यामध्ये इतकी होती की ही त्या पती पत्नीने अत्यंत धीरानं हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे. आणि परत वशिष्ठांनी विश्वामित्रांशी कधीही वाद घातलेला नाहीये. त्यांचा मोठेपणा असा आहे की वाद त्यांनी घातला नाहीये. इतक्या वेळेला आपले पुत्र मारलेले आहेत, म्हणजे वारंवार त्रास पण सहन करायला लागलेला आहे. पण यज्ञ रक्षणासाठी विश्वामित्र जेव्हा दशरथ राजाकडे आले, श्रीरामांची मागणी करण्यासाठी म्हणून आलेले होते, तेव्हा श्रीरामांच्या कल्याणाचा पुढचा विचार करून मागचं पुढचं भविष्य त्यांना कळत होतं, कारण ते ऋषीच होते, तपस्वी होते, त्रिकालज्ञानी होते. आणि त्यामुळं त्यांनी दशरथाला सांगितलेलं आहे की रामाला विश्वामित्रांच्या बरोबर पाठवावं म्हणून, कारण त्याच्यामध्ये रामाचं पण भलं होतं आणि समाजाचं पण भलं व्हायला पाहिजे ही त्याच्यामध्ये भावना होती. त्यावेळेला त्यांनी आपलं स्वतःचं वैयक्तिक सुख दुःख जे आहे किंवा जे वैर आहे ते त्यांनी संपूर्णपणानं बाजूला ठेवलेलं आहे. आणि यामध्ये ह्या पती पत्नींची उदारता किंवा विचारांची परिपक्वता जी आहे ती आपल्याला दिसून येते. मनाचा समतोलपणा आणि मनाचा मोठेपणा हा त्यांनी कधीही ढळून दिलेला नाहीये. पांडुरंग शास्त्री आठवले यांचं एक ऋषी स्मरण म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग त्यांनी अतिशय छान वर्णन केलेला आहे. मला मुद्दाम तो सांगावासा असा वाटतो की विश्वामित्रांना
असं वाटत होतं की वशिष्ठांनी मला ब्रह्मर्षी म्हणून म्हणजे आत्ताच्या भाषेत डिक्लेअर करावं. तर ते काही म्हणजे ब्रह्मर्षी त्यांना म्हटलेलं नव्हतं. आणि त्याचा राग पण त्यांच्या मनामध्ये, एकतर कामधेनू दिली नाही हा पण राग होता, आणि ब्रह्मर्षी म्हणलं नाही म्हणजे घोषित केलं नाही हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये अतिशय राग होता. आणि म्हणून त्यांना आपण संपवून टाकावं, म्हणजे पुत्राला मारलं, त्यांच्या शिष्याला मारलं, आणि आता वशिष्ठांना पण मारून टाकावं. म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की एवढे हे विश्वामित्र तपस्वी होते, आणि जेव्हा तपस्वी किंवा एवढ्या ब्रह्मर्षी पदापर्यंत ते किंवा राजर्षी पदापर्यंत पोहोचतात, तर त्यांच्या मनामध्ये असा मारून टाकायचा विचार कसा काय येतो? म्हणजे हे जे वाचलं आपण, ते जे लिहिलेलं आहे ते सांगायला पाहिजे, पण असं मनामध्ये एक असं येतं की पूर्ण त्यांना आयुष्यातनं नष्ट करायचा विचार या विश्वामित्रांच्या मनामध्ये कसा आला असं. म्हणून ते एका रात्री कुटीजवळ आले. त्यांची कुटी होती, तर ती रात्र चांदण्याची होती. वशिष्ठ आणि अरुंधती बाहेर म्हणजे कुटीच्या बाहेर गप्पा मारत बसलेले होते. आणि त्यावेळेला वशिष्ठ अरुंधतीला सांगतायत, किती छान चांदणं पडले बघ. ह्या विश्वामित्रांच्या जी उज्ज्वल तपस्या त्यांनी केलेली आहे, त्या उज्ज्वल तपस्येप्रमाणे हे उज्ज्वल चांदणं आज आपण अनुभवत आहोत. सगळीकडे हे पसरलेलं आहे. तेव्हा अरुंधती त्यांना विचारते की तुम्हाला विश्वामित्रांच्या बद्दल एवढा आदर आहे, एवढा त्यांनी आपल्याला त्रास दिला, तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, तर मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी म्हणून का घोषित करत नाही? तर आता हे महत्वाचं आहे. त्यावेळेला ते थोडंसं हसून म्हणाले की अगं, एखाद्याला ब्रह्म साक्षात्कार झाला तर त्याला जो ब्रह्मानंद होतो त्याला इतरांचं प्रमाणपत्र कशाला पाहिजे? तो त्याच्या मुखावरती तो दिसतोच. माझं पोट भरलेलं आहे हे कुणी सांगावं लागतं का? मी जेवणावरनं उठलो, माझं जेवण झालं की मी उठतोच. माझं पोट भरलंय का म्हणून दुसऱ्यांनी विचारायची जरूर नाहीये. तर तसं हा मी अनुभव घेतलेला आहे, तर इतरांनी कशाला सांगायला हवं? ते ज्याचं त्यालाच कळतं. आणि त्याच्या डोळ्यावरून, त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या व्यक्तिमत्वातून सगळ्या जगाला त्याचं कळतं की हा ब्रह्मर्षी झालेला आहे म्हणून. आणि हे ऐकल्याबरोबर मात्र विश्वामित्रांच्या त्यांनी हातात एक मोठा दगड घेतलेला होता, की त्यावेळेला काय असं अस्त्रशस्त्र होतं का नाही माहिती नाही, पण तिथं उल्लेख आहे की एक दगड त्यांनी मोठा घेतलेला होता की तो त्यांच्या डोक्यामध्ये मारायचा म्हणून. तर तो हातातला दगड जो आहे तो त्यांचा आपोआप गळून पडला. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. वशिष्ठांचे त्यांनी पाय धरले आणि ते म्हणाले, उठा ब्रह्मर्षी. म्हणजे इथं त्यांना ब्रह्मर्षी असं म्हणलेलं आहे. असे हे वशिष्ठ जे आहेत सर्व दृष्टीने श्रेष्ठ होते. त्यांचा पुत्र शक्ती जो होता, त्यांचा शक्तीचा पुत्र त्यावेळेला म्हणजे त्यांना पुत्र होणार होता, तो त्याचा पुत्र पराशर, आणि पणतू त्यांचा म्हणजे वेदव्यास ऋषी आहेत. सर्वजण त्यांचा म्हणजे शक्तिपुत्र, त्याचा पराशर आणि वेदव्यास हे सगळेजण सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. भारताचं नाव हे त्यांनी आजपर्यंत मोठं ठेवलेलं आहे. त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी सुद्धा तितकीच त्यांच्या इतकीच श्रेष्ठ आहे. त्याच्या पुत्राच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचं त्यांनी संगोपन ह्या दोघांनी अत्यंत प्रेमानं केलेलं आहे. पराशराच्या जन्मापासून त्याची काळजी पण ह्या दोघांनी घेतलेली आहे. त्याच्यावरती उत्तम संस्कार केलेले आहेत. आणि त्यांचा पुत्र हा वेदव्यास, की ज्यांनी महाभारताची निर्मिती केली, किंवा भगवद्गीता जी म्हणतो ती त्यांनी शब्दामध्ये त्याचं संकलन त्यांनी जे केलं ते वेदव्यासानी केलेलं आहे. पुढचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे योग वशिष्ठ हा सांगितला जातो. योग वशिष्ठ, महावाक्य योग वशिष्ठ किंवा वाशिष्ठ रामसंवाद हा एक वेदांत शास्त्रातला गूढ तत्वज्ञान प्रधान अद्वैत वेदांत ग्रंथ काव्य स्वरूपामध्ये आहे. त्यामध्ये वशिष्ठ ऋषींनी भगवान श्रीरामांना उपदेश केलेला आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये अत्यंत श्रेष्ठ
स्थान असलेला हा ग्रंथ आहे आणि हा रामचरित्रातलाच एक भाग आहे असं सांगितलं जातं. आता हा ग्रंथ कोणी लिहिला? आपण आता योग वशिष्ठ म्हणल्यानंतर वशिष्ठांनीच तो सांगितलेला आहे आणि वशिष्ठच त्याचे रचयिते आहेत असं मानलं जातं. पण ह्याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहेत म्हणून सांगितलेलं आहे. हा जर ग्रंथ जर कोणी वाचला तर त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सर्ग म्हणजे आपण अध्याय आपण म्हणतो, त्या प्रत्येक अध्यायाच्या सर्गाच्या शेवटी इति श्री वाल्मिकीय असा उल्लेख आहे. म्हणजे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु असं जे ब्रह्मविद्या आहे असं म्हणतो ते संकल्प वाक्य त्याला म्हणलं जातं. ते संकल्प वाक्य म्हणजे वाल्मिकीय असा त्याचा उल्लेख आहे. त्या अर्थी ते वाल्मिकी ऋषींनीच रचलेलं आहे आणि त्यात जे काही सांगितलेलं आहे ते वशिष्ठांनी रामाला सांगितलं असं जो त्यातला जो उपदेश आहे तो वशिष्ठांनी रामाला सांगितला.